आज मुंबई महानगरपालिकेच्या एल वॉर्डमध्ये एल प्रभाग समितीचा विभाग आहे. इथे आता आमच्या 166 प्रभाग जो आहे, आमच्या तुरडे वहिनी इथे स्थानिक नगरसेविका आहेत आणि त्या आमच्या महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा पण आहेत. माझ्यासोबत प्रभाग समितीचे अध्यक्ष विजयेंद्र शिंदे जे आहेत, आमचे वॉर्ड ऑफिसर हेर्लेकर साहेब आहेत, मुंबई महानगरपालिकेचे स्टाफ, शिवसेनेचे पदाधिकारी ते उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आज या एल विभागातील सफेद नाला आहे आणि आता आपण इथे मिठी नदी आहे, इथे आपण पाहणी करतो. अतिशय चांगल्या पद्धतीने आणि गतीने नालेसफाई या विभागामध्ये होते. थोडंसं निविदा प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागला, त्या कारणाने ठेकेदार आपल्याकडे उशिरा आले, परंतु जे आले आहेत आता ठेकेदार त्यांच्याबरोबर घेऊन अतिशय जोमाने आमचे प्रशासकीय अधिकारी सगळे स्ट्रॉंग वॉटर ड्रेनचे अधिकारी असतील, आमचे वॉर्डचे अधिकारी असतील, हे चांगलं काम करतात. आणि स्थानिक नगरसेवक म्हणा की मी आता या मुंबई शहराचा उपमहापौर म्हणून आम्ही सर्व महायुतीच्या आणि आमचे विरोधी पक्षातले देखील स्थानिक नगरसेवक नगरसेविका आहेत यांना बरोबर घेऊन पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई चांगल्या पद्धतीने करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि ते पुढे देखील करत राहणार. वाकोल्यामध्ये मासळी जी मासा कापून विकण्यावरती पालिका प्रशासनाने बंदी घातली अशी सामनामध्ये बातमी आली होती. एकूण त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? ही खोटी बातमी आहे. याची मी सत्यता पडताळण्यासाठी सहाय्यक आयुक्त बांद्र्याच्या ईस्टच्या अंडे मॅडम आहेत, मृदुला अंडे, त्यांनाही फोन केला. मार्केटच्या सहाय्यक आयुक्त ससानी मॅडम त्यांनाही फोन केला, पण असा कुठचाही अधिकारी असं कुठेही काही बोललेला नाही. त्यामुळे सामनातमधली या खोट्या बातमीवरती संपूर्ण आज चर्चा होते, ती होऊ नये अशी मी विनंती करतो. आणि मुंबईकरांना या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मुंबई शहरामधला आद्य जो काही आमचा मूळ रहिवासी आहे हा कोळी आहे, कोळी बांधव आहे आमचा. त्यानंतर आमचे पारसी आहेत, आमची एक आगरी आहेत आणि हे कोळी बांधव आगरी बांधव जे मासे खाणारे आहेत, हे मासे अनेक वर्षापासून खात आहेत. त्यामुळे मासा अख्खा नेला काय आणि कापला काय तो तिथेही वास येणार, घरीही वास येणार. त्यामुळे हे अतिशय चुकीची बातमी सामनामध्ये टाकल्या. तर सामनाचे आणि त्यांचे दिवस काय आले तर आपण सगळेजण जाणतात. त्यामुळे आपल्या पेपरचा कुठेतरी खप वाढला पाहिजे आणि अशी खोटी बातमी पसरवून हा खप कधी वाढत नाही. आज तुम्ही मिठी नदीचा दौरा केलेला आहे, उद्या महापौर देखील मिठी नदीचा पाणी दौरा करतायत. विरोधकाचं असं म्हणणं आहे दोघांमध्ये कुठेतरी समन्वय नाही असं विरोधकांचं मत आहे. समन्वय आहे, त्यांच्या पद्धतीने दौरे करतात, मी माझ्या पद्धतीने दौरे करतो, म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये. त्यामुळे कमी दिवसांमध्ये जास्त आमचे पाणी दौरे होतील आणि त्यामुळे प्रशासनाला देखील गती घेता येऊ शकेल. ठेकेदार आहेत, त्यांचे कर्मचारी आहेत, त्यांनाही वाटतं की लोकप्रतिनिधी आणि अधिकारी आमच्यावरती लक्ष ठेवून आहेत आणि मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा या नालेसफाईची अतिशय योग्य दिशेने काम करते.